रामचंद्रजींचं चरित्र जीवाचं कल्याण करणार आहे. रामकथा जीवनाची व्यथा कमी करण्यासाठी असते. संसारात आपल्याला प्रत्येक जीवाला शांती प्राप्ती करून देण्याचं काम श्री राम कथा करत असते. संसारातलं दुःख वजा करण्याचं एकमेव साधन म्हणजे श्री राम कथा आहे. अशी ही अवीट पवित्र गोड श्रीराम कथा आणि रामकथेचा चौथा दिवस आहे. कालपर्यंत आपण कथा श्रवण करत आहोत. काय ऐकलं काल आपण? होते काल काल आपण सीता स्वयंवराची कथा श्रवण केली आणि आज आपल्याला वेळ होण्याच्या आतच प्रभू रामचंद्रजींचा विवाह सोहळा पार पाडायचा आहे. म्हणून कालपर्यंत आपण ऐकत आहोत प्रभू रामचंद्रजींचा नामकरण विधी पार पडला. भगवान शिव त्या ठिकाणी साधूच्या वेशामध्ये आले. प्रभू रामचंद्रजींच्या बाललीलांचं दर्शन भगवान शिवजींना करायचं होतं आणि पुढे चालून त्या ठिकाणी प्रभूंचं नामकरण विधी झाला. वयाच्या 5व्या वर्षापासून तर त्या ठिकाणी 14व्या वर्षापर्यंत प्रभू रामचंद्रजी, लखनलाल, भरत, शत्रुघ्न चौघ भावंड त्या ठिकाणी विद्या ग्रहण करण्यासाठी गुरुकुलामध्ये पाठवलेले आहेत. 14 वर्षाचं वय पूर्ण झालं. पुन्हा घरी परत आले आणि घरी आल्यानंतर पुन्हा एक महात्मा येऊन उभे राहिले. त्यांचं नाव विश्वामित्र ऋषी आणि त्यांनी त्या ठिकाणी दशरथ राजाकडे प्रभू रामचंद्रजींना मागून घेतलं. कशासाठी? यज्ञाचं रक्षण करण्यासाठी. त्यावेळेला विश्वामित्र ऋषींनी ज्या वेळेला मागितलं त्यावेळेला राजा नाकार देतो. नाही म्हणतो, नाही बाबा, म्हातारपणी 4 लेकरं झाले, तुमच्या यज्ञाचं रक्षण करायचं असेल तर मी स्वतः येतो, पण माझा राम मागू नका. नाही का? माझा राम मागू नका. पण वशिष्ठ ऋषींनी समजवलं, सांगितलं, राजा ते राम कशासाठी मागतायत? म्हणे बाबा यज्ञाचं रक्षण करायचंय त्यांना. मग तुला मुलं कशापासून झाले? यज्ञापासूनच झाले. आणि यज्ञ कोणी केला? शृंग ऋषींनी केला. म्हणजे आमच्या पैकीच कोणीतरी साधूंनीच केला ना. आणि कोण मागताय तुझ्याकडे? साधूच मागतायत ना. अरे जा, रामासोबत लक्ष्मणही देऊन टाका. दोघं देऊन टाकले महाराज. सोबत नेले. ताडकेचा वध झाला. पुढे चालून त्या ठिकाणी सुबाऊचा वध झाला. मारीचीला 100 योजनपर्यंत फरफटत पाठवलं. पुढे चालून अहिल्याचा उद्धार करून प्रभू रामचंद्रजी जनकपुरामध्ये गेले. 10,000 मल्लांतर उचललं गेलं नाही असं प्रचंड शिवधनुष्य प्रभू रामचंद्रजींनी एका हाताने एका क्षणामध्ये उचललं. त्याला प्रतिंच्या लावायला गेले तर धनुष्याचे तुकडे तुकडे होऊन गेले. जगात सुंदर नाही अशी सुंदरीशी त्या ठिकाणी प्रभू रामचंद्रजींचं काल त्या ठिकाणी स्वयंवर झाला. आपल्या भाषेत साखरपुडा काल झाला, सुपारी झाली नाही का? इथं असंच असतं. चटमवणी पटब्या. काल सुपारी झाली आणि आज आपल्याला लग्न लावायचंय. धनुष्य तुटण्याचा आवाज त्या ठिकाणी परशुरामांच्या कानापर्यंत गेला. परशुराम धावत धावत आले. प्रभू रामचंद्रजींना ओळखलं आणि पुन्हा तपश्चर्या करण्यासाठी वनामध्ये निघून गेले. स्वयंवर पार पडला. विश्वामित्र ऋषींनी शतानंदजींना बोलवलं. हे शतानंदजी महाराज जनक राजाचे कुलगुरू आहेत.
त्यांना सांगितलं 2 सेवक तयार करा, एक पत्र लिहा आणि ते पत्र त्या ठिकाणी अयोध्येला पाठवायचंय. 2 सेवक तयार करण्यात आले. एक पत्र लिहिलं, त्या पत्रामध्ये त्या ठिकाणी ताडकेचा वध, सुबाहूचा वध, मारीचीला फरफटत पाठवलं, अहिल्याचा उद्धार केला आणि जगात सुंदर नाही अशा सुंदरीशी त्या ठिकाणी स्वयंवर झाला. इथपर्यंत संपूर्ण वृत्तांत त्या पत्रामध्ये लिहिला. सेवकांजवळ पत्र दिलं आणि सेवक निघाले. सेवक अयोध्येमध्ये त्या ठिकाणी येऊन पोहोचलेले. अयोध्येमध्ये त्या ठिकाणी आले. दशरथ राजा चिंताच करत होते. किती दिवस झाले ते बाबा माझ्या रामाला घेऊन गेले, लक्ष्मणाला घेऊन गेले, छोटे छोटे लेकरं आहेत माझे, काय करत असतील, कुठं बसत असतील, कुठं झोपत असतील, काय खात असतील, कंदमुळं फळं काय खात असतील, कसे राहत असतील, चिंता करतायत दशरथ राजा. कधी उठतात, कधी बसतात, कधी चालतात, तिथंच गरके मारतायत. आणि तेवढ्यामध्ये त्या ठिकाणी कोणीतरी येऊन बातमी सांगितली की ते सेवक येऊन पोहोचलेले आहेत. पहुचे दूत रामपुर पावन, हरिष नगर बिलोकी सुहावन, भूपद्वार 3 खबरी जनाई, दशरथ निरूप सुनी लिय बोलाई. सेवक दारापर्यंत आले. आतमधल्या सेवकांनी राजापर्यंत बातमी पोहोचवली की महाराज, रामाचं पत्र घेऊन कोणीतरी सेवक आलेले. राजाचं काम आहे आपल्या आपल्या आसनावरती बसायचं, सेवक आणि पत्र तिथपर्यंत नेऊन पोच करायचं असतं. पण घडलं उलट. राजाच्या पत्र कानावरती पडलं की रामाचं पत्र आलेलं आहे. ताडकन त्या ठिकाणी सिंहासनावरतून उडी मारली आणि पळत सुटला दशरथ राजा दरवाजाच्या दिशेने. दरवाजापर्यंत सेवक आलेले, त्यांच्या हातातून ते पत्र हिसकून घेतलं आणि छातीशी लावलं. रामाचं पत्र आहे. पत्राला पुत्र समजून त्या ठिकाणी राजा रडू लागलेला आहे. अश्रूंना वाट मोकळी करून दिली. तेवढ्यामध्ये भरताला कुठून तरी माहिती पडलं, अरे माझ्या दादाचं पत्र आले. भरत पळत पळत आला. बापाच्या हातातून पत्र हिसकून घेतलं, डोक्यावरती ठेवलं आणि गावभर त्या ठिकाणी पळत सुटला. माझ्या दादाचं पत्र आहे, माझ्या दादाचं पत्र आहे, माझ्या दादाचं पत्र आहे. पत्रात काय लिहिलेलं आहे अजून कोणीच वाचलं नाही. फक्त रामाचं पत्र आहे. एवढं प्रेम भावाभावामध्ये. पत्र कोणीच वाचलं नाही. भरत पागल झाल्यासारखा नाचतोय. तेवढ्यामध्ये वशिष्ठ ऋषी आले. पत्र वशिष्ठ ऋषींच्या हातात देण्यात आलं आणि वशिष्ठ ऋषींनी एक एक प्रसंग त्या ठिकाणी वाचायला सुरुवात केली. ताडकेचा वध केला, सुबाहूचा वध झाला, मारीचीला 100 योजन पर्यंत फरफटत पाठवलं. एक एक प्रसंग त्या ठिकाणी वाचत असताना गुरुंची छाती भरून येत होती. माझ्या शिष्याने त्या ठिकाणी काय कर्तृत्वदारी करून दाखवलं. एक एक प्रसंग त्या ठिकाणी वाचला आणि सांगितलं, आता वराड घेऊन तुम्हाला अयोध्येच्या दिशेने निघायचंय. दशरथ राजाने त्या ठिकाणी सर्वत्र तयारी सुरू झालेली आहे. अयोध्यामध्ये सजावट सुरू झाली. इकडे मिथिला नगरीमध्ये ही सजावट सुरू आहे. केळींची सुपारीची खांब त्या ठिकाणी उभे करण्यात आले, तोरण बांधण्यात आले, गुड्या उभारण्यात आल्या, सडा सारवण रांगोळी काढण्यात आली. सर्वत्र आनंद त्या ठिकाणी उत्साह साजरा होत आहे. मिथिलामध्ये, जनकपुरामध्ये. आणि इकडे दशरथ राजाने वधाडाची तयारी केलेली आहे. 4 प्रकारची सेना तयार झाली. काही घोड्यावरती, काही रथावरती, काही
काही हत्तीवरती, काही पायदळ सेना, असे सर्व त्या ठिकाणी सज्ज झालं. ठरलं आता मिथिलेकडे निघायचंय. तेवढ्यामध्ये कौशल्या माता समोरून आल्या. माता कौशल्याने सांगितलं, स्वामी मला माहिती आहे आपल्या रघुकुलाचे नियम आहे. तुमच्या रघुकुलाच्या लग्नाच्या वरातीमध्ये त्या ठिकाणी स्त्रिया जात नाही, म्हणून आम्हाला येता येणार नाही. पण होईल तेवढं लवकरात लवकर प्रयत्न करा, माझ्या रामाला माझ्यापर्यंत लवकर आणा. आणि आता 4 प्रकारची सेना घेऊन दशरथ राजा भरत, शत्रुघ्न, वशिष्ठ ऋषी आणि सर्व अयोध्यावासी त्या ठिकाणी निघाले. जगाचा बाप आहे कोण? प्रभू रामचंद्रजी. जगाचा बाप आहे, मालक आहे. त्याच्या लग्नाची वरात घेऊन जगाच्या मालकाचा बाप आता वरात घेऊन निघाले. जगात असे शुभ शकून नाही, असे शुभ शकून त्या ठिकाणी होऊ लागले. अनेक प्रकारचे शुभ शकून त्या ठिकाणी होतात. दाहिन काग सुखेत सुहावा, नकुल दरसु सब कहू पावा. सानुकूल बह विविध बयारी, सघट सवाल आव नरबारी. डाव्या बाजूने त्या ठिकाणी एक कावळ्यांचा थवा उजव्या बाजूकडे जाताना दिसला. शुभ शकून आहे. डाव्या बाजूने उजव्या बाजूने जाताना एक मुंगूस दिसतोय. पुढे पुढे जातोय, मागे वळून वळून पाहतोय. शुभ शकून होतोय. एक पाण्याचा माठ, भरलेला माठ घेऊन एक महिला समोरून येताना दिसली. हरणीचा कळप डावीकडून उजवीकडे जाताना दिसतोय. एका झाडावरती त्या ठिकाणी कोकिळ पक्षी गायन करतोय. समोरून एक महिला दह्याचा माठ घेऊन येताना दिसतोय. एक कोळी टोपलीमध्ये मासे विकताना त्या ठिकाणी दिसतोय. हातामध्ये वेदाचं पुस्तक घेऊन एक ब्राह्मण समोरून येताना दिसतोय. हे शुभ शकून त्या ठिकाणी होतात. दशरथ राजा वरात घेऊन निघाले. मजाल दर मजाल करीत करीत मिथिला नगरीच्या सीमेपर्यंत त्या ठिकाणी वरात जाऊन पोहोचली. पण ज्या वेळेला हे सेवक आले होते, त्या सेवकांनी त्या ठिकाणी पत्र तर दिलं, पण त्या पत्र दिल्यानंतर त्या ठिकाणी राजाने ठरवलं यांना काहीतरी आपण भेट दिली पाहिजे, नाही का? भेट देण्यासाठी त्या ठिकाणी एका परातीमध्ये अनेक प्रकारचे रत्न धन त्या ठिकाणी त्यांना देण्यासाठी आणलं. पण ते त्याचा स्वीकार करत राहिले. शेवटी राजाला सांगावं लागलं, बाबा ही भीक नाही, भेट आहे, स्वीकार करा. त्यांनी सांगितलं, महाराज आम्ही कन्या पक्षवाले आहोत. ज्या गावाला आम्ही मुलगी दिली त्या गावचं आम्ही पाणी सुद्धा पित नाही. हे फक्त आपण ऐकायचं, या भानगडीत पडायचं अजिबात नाही. आम्ही त्या गावचं पाणी सुद्धा पित नाही. ते सेवकांनीच काय, पण ते ज्या घोड्यांवरती बसून आले होते ना, त्या घोड्यांनी पाणी सुद्धा पिलं नाही किंवा चारा सुद्धा खाल्ला नाही जोपर्यंत ते तिथं होते, अयोध्येमध्ये होते. पशु सुद्धा एवढा कडक नियम धरत होते. आणि आता मिथिला नगरीमध्ये बातमी पोहोचली, वरात सीमेपर्यंत येऊन पोहोचलेली आहे.
जनक राजा सामोरी आले भेटण्यासाठी. समोर येऊन भेटायचंय, सीमेवरती येऊन पोहोचले. दोघही त्या ठिकाणी असामान्य विभूती आहे. एक देवतांचा राजा इंद्र, त्याला युद्धामध्ये मदत करण्याची, युद्ध करण्याची क्षमता एकामध्ये आहे, दशरथ राजा. तर दुसरे जनक राजा वक्रदंताबरोबर त्या ठिकाणी अष्टवक्रा बरोबर वाद घालण्याची विद्वत्ता एकामध्ये आहे. दोघं सामान्य विभूती आहे आणि दोघं समोर आले. जनक राजा समोर आले आणि पटकन त्या ठिकाणी दशरथ राजाच्या पाया पडू लागले. दशरथ राजाने पटकन पकडलं आणि अलगद उचलून छातीशी लावलं. सांगितलं, महाराज असं काय करतात, माझे कशाला पाया पडतात? जनक राजाने सांगितलं, बाबा आम्ही कन्या पक्षवाले आहोत, मला पाया पडू द्या. दशरथ राजाने सांगितलं, महाराज अहो तुम्ही कन्या पक्षवाले आहात म्हणून काय झालं? तुम्ही दानी आहात, दाता आहात. मी आज तुमच्या ठिकाणी तुमच्या दाराला याचक आहे. याचक म्हणजे भिकारी. मी आज तुमच्या दारातला याचक आहे. मी मागण्यासाठी आलोय, देणारे तुम्ही आहात. कन्यादान हा शब्द फक्त मुलीच्या बापालाच लागू पडतो, नाही का? जगाच्या पाठीवर असं कुठंच पुण्य नाही, कोणतंच पुण्य नाही. ते पुण्य म्हणजे फक्त कन्यादान केल्याने प्राप्त होत असतं. ते सामर्थ्य आज तुमच्यामध्ये आहे. तुम्ही दानी आहात. वास्तविक आता मी तुमचं दर्शन घेतलं पाहिजे. दोघांनी त्या ठिकाणी भेट घेतली आणि आता वरात घेऊन जनकपुरामध्ये त्या ठिकाणी येऊन पोहोचलेले आहेत. सगळ्यांची राहण्याची व्यवस्था केली आणि आहेत का मंडळच दिसत नाही मला, कोणी तुमच्यातलं एखादं दिसू द्या. त्या ठिकाणी सगळ्यांची राहण्याची व्यवस्था केली आणि दुसऱ्या दिवशी आता लग्न मुहूर्त काढायचंय. मुहूर्त काढण्यात आलं. मार्गशीर्ष महिना शुद्ध पक्ष आहे, पंचमी तिथी आणि गोरज मुहूर्त. गोरज मुहूर्त धीनु धुरी बेला विमल सकल सुमंगल मुहूर्त. कशाला म्हणावं गोरज मुहूर्त? संध्याकाळच्या वेळेला ज्या वेळेला सूर्य अस्तमानाला जातो, पिवळा पिवळा दिसतो, पिवळं ऊन पडतं, त्यावेळेला व्याहिलेल्या ज्या गायी असतात त्यांचे वस्त्र आपल्या गोठ्यात बांधलेले, दिवसभर रानामध्ये चरण्यासाठी गेलेल्या गायी वस्त्राची लागली म्हणून पळत पळत सुटतात गोठ्याकडे संध्याकाळच्या वेळेला. आणि त्यांच्या पायाने उडलेली जी धूळ आहे ती धूळ त्या सूर्याच्या किरणाने पिवळी पिवळी भासते. ती कण पिवळे पिवळे भासतात. त्याला म्हणावं गोरज. रज म्हणजे मातीचे कण, गो म्हणजे गाय, गो रज मुहूर्त. त्या टायमाला लग्न लावायचं असतं. आपलं कशातच खरं नाही. आपलं अभिजितही खरं नाही, गोरजही खरं नाही. अभिजित मुहूर्त सांगितलं बघा. मुहूर्त 3 प्रकारचं, एक घटित एक गोरज. घटित हे देवतांसाठी सांगितलं 11:30 पर्यंत एक घटित, आणि मग 11:30च्या पुढे निघतं त्याला आपलं त्या ठिकाणी अभिजित म्हटलं गेलं.
12:30 पर्यंत 12:35 ला मुहूर्त काढण्यात आलं. पण आता जर लग्न वेळेवर लागलं तर रामाच्या जीवनामध्ये विघ्न येणार नाही. मग काय करावं? इंद्राद्वारे त्या ठिकाणी मुहूर्तात थोडा बदल करण्यात आला. 14 मिनिटं लग्न लेट लावायचं ठरलं, कारण मेकअप झाला नाही वाटत अजून. चला झाला असेल तर. आणि अक्षदावाल्यांनी तयारीत राहा. सर्व तयारी त्या ठिकाणी झाली. पण तेवढ्यामध्ये विश्वामित्र ऋषींचं लक्ष गेलं. अरे बाजूला अजून 3 मुली दिसत आहेत, कोणाच्या आहेत? माहिती पडलं जनक राजाची तर त्या ठिकाणी जानकी आहे, पण त्यांच्या भावाच्या काही मुली आहेत. मग असं केलं तर इकडेही 4 नवरदेव आहेत, 4 मुली, इकडचे 4 मुलं, 4 नवरदेव एकाच मंडपात त्या ठिकाणी उरकून टाकलं तर काय हरकत आहे? पुन्हा पुन्हा खर्च होणार नाही का? ठरलं महाराज. शतानंदजी महाराजांना सांगितलं, शतानंदांनी जाऊन त्या ठिकाणी जनक राजाला सांगितलं. जनक राजाने होकार देऊन टाकला. आणि आता 4 मुलींच नाही का, 4 बहिणी आहेत. सीता, उर्मिली, मांडवी, श्रुतकीर्ती. आणि इकडे राम, लक्ष्मण, भरत आणि शत्रुघ्न. सजावट सुरू झाली. लग्नाचं मुहूर्त जवळ आलं. पण वेळेवर लागलं तर काय होईल? विघ्न येणार नाही. म्हणून असाच उशीर होत गेला थोडा थोडा, नाही काय? तेवढ्यामध्ये ब्रह्मदेवाला त्या ठिकाणी राग आला. तिथं अनेक प्रकारचे आलेले होते सगळे. काही 3 डोळ्याचे, काही 2 डोळ्याचे, काही 4 डोळ्याचे, काही 6 डोळ्याचे, 8 डोळ्याचे, नाही का? अनेक प्रकारचे त्या ठिकाणी वराडी आलेले. 3 डोळ्याचे महादेव आहेत, 12 डोळ्याचे कार्तिक स्वामी आहेत. अशी त्या ठिकाणी सर्वांची गर्दी झाली. आनंद उत्सव साजरा होत आहे. ब्रह्मदेव तेवढ्यामध्ये रुसले आणि तडातडा निघून जाऊ लागले. दारातच नारदजी महाराज भेटले. म्हणजे का हो ब्रह्मदेवा, कुठं चालले? चाललो निघून. का बरं? मला मानाचं स्थान नाही म्हणे, त्या लग्नामध्ये मी थांबणार नाही. मानाचं स्थान नाही नाही. लग्न कोणाचं आहे? कोणाचं आहे लग्न? बोला ना. जगाचा बाप प्रभू रामचंद्रजींचं लग्न आहे. राम कोणाचा अवतार आहे? विष्णूचा. तुम्ही कोणाचे मुलगा आहात? विष्णूचा. अरे बाबा, बापाच्या लग्नात पोरं नसतातच, त्यात तुम्ही आले, त्यातच मानाचं स्थान मागतात. जावा सगळ्या कोपऱ्यात जाऊन बसले महाराज. ब्रह्मदेवाचं त्या ठिकाणी राग घालवला. असंच असतं. सगळं लग्न कार्य जोरात सुरू असतं. नवरदेवाचा बाप रुसतो. आता नाही रुसतो, पूर्वी होता. आता पण पाया पडावं लागतात. असो, आता रुसवा नाही, फुगवा फेटा बाजला नाही बांधला तरी चालतं. पण पूर्वी होतं, ऐका नाही, थोडे दिवस 20, 25, 15 वर्ष माग जा, परिस्थिती अवघड होती. आणि नवरदेवचा बाप रुसून बसायचा. का बरं? मला पहिला फेटा बांधला नाही, मी नवरदेवचा बाप आहे. बाकीचे म्हणतात, हा बाबा तूच नवरदेवचा बाप आहे, तुझंच नाव पत्रिकेत छापलेलं आहे, माहितीये सगळ्यांना तूच नवरदेवचा बाप आहे म्हणून. चाल ना आता मध्ये. नाही नाही, जमणार नाही, येणारच नाही. का बरं? मला पहिला फेटा का बांधला नाही? एवढं बागायत माझं, आणि इकडे 20 गुंठे ऊस राहतो, त्यालाही पाणी राहतं तर खाद नाही, खाद येतं पाणी नाही, सगळं उंदर लागेल राहते, नाही का? पण नवरदेवचा बाप आहे महाराज. किती वेळ आहे सांगेल का कोणी?
थांबाच म्हणते अहो. चला ना आता तिथं जाऊन पोहोचला. हरी राम राम राम